नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित आणि दिलीपराज प्रकाशन प्रकाशित खोत ही कादंबरी. आणि आज या कादंबरीचा भाग 26वा. तिन्ही सांजा झाल्या होत्या. झाडांच्या सावल्या लांबल्या होत्या. सूर्याच्या प्रखर किरणांनी तापलेलं आभाळ हळूहळू निवत होतं. पांढुरक्या ढगांचा एक पुंचका निळ्या आभाळात कानात वारं शिरलेल्या वासराप्रमाणे उगचच दुडू दुडू धावत होता. वाऱ्याच्या झोताबरोबर झाडावरची वाळलेली पानं दूरवर उडून जात होती. उंच वाढलेल्या कळकीच्या बेटातून वारा शिरल्यानं त्यातनं बासरीसारखा आवाज निघत होता. त्या आवाजानं झाडावर बसलेली वेगवेगळ्या रंगाच्या शेपट्या असलेली पाखरं घाबरत होती. त्यांचे इवलेसे ज्वारीच्या दाण्या एवढे दिसणारे डोळे त्या आवाजाचा वेध घेत होते. अवधूतलाच कितीतरी दिवसांनी दुपारची चांगली झोप लागली होती. तो सकाळपासून काम करून दमलाय म्हणून अनुराधानं त्याला हलवून उठवलं नाही, झोपू दिलं त्याला. छतावर फिरणारा पंखा लाईट गेल्यामुळे बंद झाला तेव्हा त्याची झोपमोड झाली आणि तो पलंगावर उठून बसला. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर त्याला सांज झाल्याचं कळून चुकलं. मोरीत जाऊन त्यांनी तोंड धुतलं आणि तो दिवाणखान्यात लाकडी खुर्चीत येऊन बसला. अनुराधा हातात गरम चहाची कब्बशी घेऊन त्याच्या जवळ आल्या. त्याच्या हातात वाफाळलेल्या चहाची कब्बशी देत त्याला म्हणाल्या, तुझ्यासाठी आलं टाकून चहा केलाय. अगं आई, तुम्हाला आज उठवलं नाहीस त्यामुळे मी बराच वेळ झोपून राहिलो ना. गावचा खोत एवढा वेळ दुपारी झोपून जमायचं नाही. अवधूत तिला गालात हसत म्हणाला, उद्यापासून मी तुला एवढा वेळ मुळीच झोपू देणार नाही. त्याच्यासमोर लाकडी बाकावर बोर्ड टेकवत अनुराधा त्याला स्मितहास्य करत म्हणाल्या, मग कसा काय झाला उद्घाटनाचा कार्यक्रम? चहाचा गरम घोट घेत अवधूतनं त्यांना विचारलं. छान झालं रे. ते असते ना तर त्यांना खूप आनंद वाटला असता. त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती की तू या वाड्यात तुझा दवाखाना सुरू करावा. कसे ना आई, प्रत्येक गोष्टीचा त्यासाठी योग जुळून यायला लागतो बघ. तो योग आज जुळून आला, पण त्यामुळे आता तरी बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल. अनुराधाच्या डोळ्यांकडे बघत अवधूत म्हणाला. दरवाजाच्या चौकटीजवळ कोणाच्या तरी पावलांचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्या दोघांनी एकाच वेळी चमकून दाराच्या चौकटीकडे बघितलं. शलाका स्वेटर विणत त्यांच्याकडे येत होती. त्या दोघांना पाहूनसुद्धा त्यांनी न पाहिल्यासारखं केलं. ती तोंडातून चकार शब्द न काढता हातानं स्वेटर विणत लाकडी बाकावर अनुराधाच्या जवळ येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावरचा राग अजून गेलेला दिसत नव्हता. तिच्या भव्य कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या. अनुराधा घसा खा करून तिच्या विणकामाची तरफदारी करत तिला म्हणाल्या, वा, छान विणतीये स्वेटर. आणि काय ग शलाका, हा स्वेटर तू कोणासाठी विणतीयेस ते सांगशील का? नाही, मी अजून काही ठरवलेलं नाही आहे. स्वेटर तयार झाला ना की मग ठरवीन. तिचं गंभीर आवाजातलं बोलणं ऐकून अनुराधा थोडा वेळ गप्प बसून बोलण्यासाठी विचार करायला लागल्या. अवधूतनं अजून बोलायला तोंड उघडलेलं नव्हतं. तो गप्प बसून संधीची वाट बघत होता. शलाकाच्या मनातलं कसं काढून घ्यावं असा अनुराधाला आता प्रश्न पडला होता. ती तिच्याकडे डोळे भरून बघत होती. थोड्या वेळानं अनुराधानं तिला मृदू भाषेत विचारलं, शलाका, तुझा राग कळला हो मला, पण तो राग का आला हे मात्र कळलं नाही हो. तेवढं कळलं तर बरं होईल. हातातलं स्वेटर विणण्याचं काम थांबवून शलाका आईकडे घुश्यात बघत म्हणाली, मला राग का आलाय हे तुम्हा दोघांनाही चांगलंच ठाऊक आहे आणि तरी आई तू मलाच विचारतेस. धन्य आहे तुझी. अगं शलाका, सोमेश्वराची शपथ मला काही ठाऊक नाही. तू सांग बरं. अनुराधा भांबावल्या होत्या. अवधूतला आणि आईला सगळं काही ठाऊक आहे तरी ते दोघं आपल्याला काहीही ठाऊक नाही असं दाखवत आहेत. शलाका थोडा वेळ विचार करत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. जणू ती एका फार मोठ्या संकटात सापडली आहे. घशात आलेला आवंढा गिळून शलाका अनुराधाच्या डोळ्यात बघत स्पष्ट शब्दात म्हणाली, आई, दवाखान्याच्या उद्घाटनासाठी तुम्ही गावातल्या तालुक्यातल्या सगळ्यांना आमंत्रणं दिलीत, मग भागवत सरांना का नाही आमंत्रण दिलं ते सांग बरं.
ती असं काही थेट विचारेल असं अनुराधाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. ही कार्टी त्या भागवत सराच्या नादी लागून पार वाया गेली आहे असंच त्यांना मनातनं वाटायला लागलं, पण त्या तिला खरमरीत शब्दात सांगू शकत नव्हत्या. सारवासारव करत त्या म्हणाल्या, अगं शलाका, त्यात एवढं मनावर घेण्यासारखं काय आहे? एखाद्या वेळी अवधूत विसरला असेल त्यांना आमंत्रण द्यायचं. काही गडबडीत चूक होऊ शकते का नाही माणसाकडनं? गावच्या पोलीस पाटलाला सुद्धा आमंत्रण द्यायचं राहिलं आहे, तेव्हा ते तू मनातनं आधी काढून टाक बरं. अवधूत त्या दोघींचं बोलणं ऐकत होता. तो सुद्धा आता भागवत सरांचा मनातनं तिरस्कार करत होता. भागवत सरांना आमंत्रण न देण्याची चूक त्यांनी जाणून बुजून केलेली होती. त्याचा राग शलाकाला आल्याचं बघून तो मनातनं अस्वस्थ झाला होता. कोण कुठला हा भागवत सर? त्याला शलाका एवढा भाव का देतीये असं तो मनात म्हणत होता. अनुराधाचीच री ओढत अवधूत शलाकाला म्हणाला, शलाका, भागवत सरांना आमंत्रण द्यायचं माझ्याकडनं राहिलं बघ, म्हणजे चुकून राहिलं ग ते माझ्याकडनं. त्याच्याकडे डोळे वटारून बघत शलाका किंचित आवाज चढवून त्याला म्हणाली, तुझ्याकडून ते चुकून राहिलेलं नाही आहे, ती चूक तू जाणून बुजून केली आहेस. नकळत झालेली चूक आणि जाणून बुजून केलेली चूक यात फरक असतो. नकळत झालेली चूक ही एक वेळ क्षम्य असते, पण जाणून बुजून केलेली चूक ही कधीही क्षम्य नसते. कळलं मला काय म्हणायचे ते? शलाका, तू न हल्ली बारीक सारीक गोष्टी फार मनाला लावून घेतेस. अगं त्याचा तुला त्रास होईल. अगं ही गोष्ट बारीक सारीक नाही आहे, त्यामुळे मला तिकडे दुर्लक्ष करता येत नाही आहे. तिचं बोलणं ऐकून अनुराधाला तिचा राग आला होता. ही अशी ऐकायची नाही. हिला 4 शब्द सुनावल्याखेरीज ही गप्प बसणार नाही, म्हणून तिला त्या थोडं फैलावर घेत म्हणाल्या, शलाका, अगं आजचा मंगलमय आनंदाचा दिवस आहे आणि तू हे काय टुमणं लावलेस ग? तुला कितीही समजून सांगितलं तरी तू माझं ऐकून घेत नाहीस. धन्य आहे बाई तुझी. शलाका भागवत सरांमध्ये गुंतत चालली आहे हे आता अनुराधाला कळून चुकलं होतं. त्यांना आजच्या कार्यक्रमाला यायचं आमंत्रण अवधूतनं दिलं नाही हे फार चांगलं झालं असं त्यांना आता वाटायला लागलं. गावात आम्ही खोत म्हणून मानानं मिरवतो, अजूनही लोक आदरानं नमस्कार करतात. खोती गेली पण गावातला मान तर अबाधित आहे. मग हे ह्या कार्टीला कसं समजत नाही? तो भागवत सर काय आज आहे उद्या नाही, त्याचा काय भरवसा? त्याचं आपल्याला गाव माहिती नाही, त्याचं लग्न झालेलं आहे का नाही हे माहिती नाही, आणि ही सगळी माहिती हिने घेतली असेल का? नोकरी सोडून तर उद्या परागंधासुद्धा होईल, त्याचा काय भरवसा? अंगातलं तारुण्य सळसळायला लागल्यावर माणूस विचार करायची क्षमता गमावून बसतो. तसं तर हिचं झालं नसेल ना? माझी सख्खी मावशी इरावती बालविधवा होती. ती 90व्या वर्षापर्यंत जगली. तरुणपण अंगावर झेललं, पण तिने तिच्या तरुणपणात कुठल्या पुरुषाकडे मान वर करून बघितलं नाही. आणि शलाकाला ही अवदशा का आठवली? हे हयात होते तेव्हासुद्धा यांना हिचीच काळजी वाटत होती. हिने त्यांनासुद्धा भागवत सरांच्यावरनं बोलायला कमी केलं नाही, आणि त्याच दिवशी ते हे जग सोडून गेले. अवधूतला तिथे थांबणं योग्य वाटलं नाही. तो बसल्या जागेवरनं उठत अनुराधाला म्हणाला, आई, अगं आजच्या खर्चाचा मला हिशेब लिहून ठेवायचा आहे. मी माझ्या खोलीत जातो, तुम्ही दोघी बोलत बसा. मागे वळून न बघता अवधूत तिथून निघून गेला. तो तिथून का निघून गेलाय हे अनुराधाला कळून चुकलं होतं. तो निघून गेल्यावर अनुराधानं स्पष्ट शब्दात शलाकाला सांगितलं, शलाका, तुझा विचार तरी काय आहे हे कळेल का मला? आई, तुला माझा राग नाही ना येणार? नाही येणार ग, सांग. आईच्या डोळ्यात स्नेहार्द्र नजरेनं बघत शलाका तिला मृदू आवाजात म्हणाली, आई, मी भागवत सरांबरोबर लग्न करायचं ठरवलं आहे. तिचं बोलणं ऐकलं आणि अनुराधाला आश्चर्याचा धक्का बसला. दीर्घ निश्वास टाकून त्यांनी तिला विचारलं, कधी ग? नाही आई, ते काही अजून आम्ही ठरवलेलं नाही आहे. बरं मला सांग, त्यांच्याबद्दल त्यांनी तुला काही माहिती सांगितली आहे? नाही. मग तरीही तू त्यांच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला आहेस? काहीच कसं तुला कळत नाही ग? हे बघ आई, ते स्वभावानं खूप चांगले आहेत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे ते मला कधीही अंतर देणार नाहीत. हे बघ शलाका, मी तुला स्पष्ट शब्दात सांगते, तू घेतलेला निर्णय मला मान्य नाही. अगं त्यांच्याकडची सगळी माहिती न घेता तू घाईगडबडीत असा निर्णय घ्यायला नको होतास.
हे बघ, भागवत सर स्वभावानं चांगले असतीलही, पण काही माणसं दिसायला साधी असली तरी आतनं फार वेगळी असतात. त्यांचं लग्न झालेलं असेल तर तुला आगीतून उठून फुफाट्यात पडायची वेळ येईल. शाला का, तू मनानं खूप हळवी आहेस म्हणून सांगते, पुन्हा एकदा त्याच्यावर विचार कर. हे मी तुला तुझी आई म्हणून सांगतेय. अगं, मी काही तुझ्या आयुष्याला पुरणार नाही. पुरुषावर विश्वास ठेवताना स्त्रीनी 100 वेळा विचार करायला हवा. स्त्रीची आबरू काचेसारखी असते. काच एकदा तडकली ना की परत नाही जोडता येत ग. हे बघ आई, तुला माझी काळजी नाही असं मला मुळीच म्हणायचं नाही आहे. बाबांच्या पश्चात मला आणि या वाड्याला तुझा किती आधार आहे म्हणून सांगू तुला. मी भागवत सरांसोबत लग्न करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला आहे, मला मान्य आहे. पण आता मी ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा एकदा तपासून बघणार आहे. मग तर झालं. शहाणी आहे माझी पोर, असं म्हणत अनुराधाने तिला आवेगानं मिठीत घेतलं आणि ती तिच्या गालाचे पटापटा मुखे घ्यायला लागली. हातातलं काम थांबवून शलाका तिच्या मिठीत विरघळून गेली. मायलेकींच्या डोळ्यातनं मायेच्या अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या होत्या. आज बुधवार होता. तालुक्याचे तहसीलदार चव्हाणसाहेब आज हरणगावला येऊन सातवेणीच्या माळावरच्या जमिनीची समक्ष पाहणी करणार होते. त्यांच्या दौऱ्याची माहिती दौलतला आधीच देण्यात आल्यामुळे तो त्यांच्या जेवणाच्या तयारीला लागला होता. गावचे पोलीस पाटील आणि सरपंच त्याच्या मदतीला धावून आले होते. तहसीलदार साहेबांची बडदास्त ठेवण्यासाठी दौलत सकाळपासून धडपडत होता. त्याची बायको सावित्रा वाडीतल्या 3-4 बायकांना मदतीला घेऊन जेवण तयार करत होती. एका चुलीवर कोंबड्याचं मटण रट शिजत होतं. त्याचा खमंग वास घरभर पसरला होता. बायका दुसऱ्या चुलीवर तांदळाच्या पिठाचे वडे करून कढईत तळत होत्या. मटणाचं जेवण असेल तर चव्हाणसाहेब मदिरा घेतात म्हणून दौलतनं आदल्याच दिवशी रमच्या 2-3 बाटल्या आणून त्या लाकडी कपाटात कुणी बघू नये म्हणून लपवून ठेवल्या होत्या. सातवेणीच्या माळावरची जमीन दौलतीला खरेदीनं द्यायला अवधूत राजी झालेला होता. चर्चा करण्यासाठी त्यांनी दौलतला 2-3दा निरोप पाठवून सुद्धा तो गेलेला नव्हता. बंडू काकांनी त्याला स्पष्ट शब्दात बजावलं होतं, हे बघ अवधूत, त्या जमिनीची तुझ्याकडनं अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करून तो तुला ती जमीन खरेदीनं लिहून देईल. त्यापेक्षा मामलेदार आहे ना, तो कुळ कायद्यानं त्या जमिनीची विक्री करून तुला ती जमीन अवघ्या 100-150 रुपयात रक्कम भरून देईल. तू अवधूतकडे जायचं नाही, फक्त तुला मामलेदाराला चिरीमिरी आणि वडे मटणाचं जेवण घालून खुश करायला पाहिजे. दौलतला बंडू काकांचं बोलणं पटलं. मामलेदार साहेबांना वडे मटणाचं जेवण घालून चिरीमिरी द्यायला तो एका पायावर लगेच तयार झाला होता आणि म्हणून त्याने अवधूतचा निरोप धुडकावून लावला होता. त्याला मदत करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी बंडू काका त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होते आणि त्यामुळे दौलत आता डगमगत नव्हता. सातवेणीच्या माळावरची 5 एकरांची साग, ऐन, काजू, हेळा इत्यादी झाडं असलेली जमीन त्याला त्याच्या डोळ्यांसमोर दिसत होती. त्या जमिनीचा मालक व्हायचं स्वप्न तो आता बघत होता. त्याचा बाप रायबा असता तर त्याचं ते स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं. बापानी त्याला अडकाठी केली असती. आपला बाप आता हयात नाही याचं त्याला आता समाधान वाटत होतं. म्हातारा नेहमी खोत खोत म्हणत त्यांना डोक्यावर घ्यायचा, त्यांचे पाय चाटायचा, त्यांची थुंकी झेलायला एका पायावर तयार असायचा. याचा दौलतला राग येत होता. जाधव तलाठी जेवणाची तयारी बघण्यासाठी त्याच्या मोटरसायकलवरनं 2दा येऊन गेला. जेवणाची उत्तम तयारी असल्याचं बघून त्याला समाधान वाटलं. पोलीस पाटील आणि सरपंच दौलतला एका कोपऱ्यात घेऊन गेले. सरपंच त्याच्या कानात कुस बोजला, दौलत, तू घाबरू नकोस. तू म्हणशील तसं आम्ही मामलेदार साहेबांनी जबाब लिहून देऊ. मी तुम्हाला नाही विसरणार. दौलत, वाई दारू आम्हाला प्यायला देखील, साहेबाच्या मोहरा आम्हाला उभं राहायचे. पोलीस पाटील आर्जव करत त्याला म्हणाला, हो पण साहेबाला वास गेला का तर ते तुमची चांगली खरडपट्टी काढतील की. अरे त्याची काळजी तू नको करू. मामलेदार साहेब दारू पितात, ते बी बेवडे, आपण बी बेवडे. कोण कशाला बोलते कुणाला, आणि समजा बोलले तर घ्यायचं ऐकून आपण. वस्तूक जवळ बघून आमचा जीव राहत नाही रे. त्या बामणाकडं आम्हाला काय खायला प्यायला भेटत नाही म्हणून तर आम्ही दोघं तुला मदत करणार आहे ना. अहो पण हे त्या खोताला समजलं म्हणजे मग, अरे त्यासने कोण घाबरत आहे आता.
याला घाबरायचं दिस गेलं. बोकं गेल्यानं कापर राहिली अशी त्या खोताची झाली गत. हे बघे मामलेदार साहेब, आता हेकडं कावा बी येतील, तू वकूत लावू नको. देणार असशील तर झटक्यात एक बाटली बाहेर काढ, तू बी एक कप पी आमच्या संकट बसून. पोलीस पाटील दौलतला पुन्हा गळ घालत म्हणाला. दौलतला कामाची घाई होती तरीसुद्धा तो त्यांच्यासोबत बसून थोडी दारू पोटात ढकलायला राजी झाला. त्यांनी लाकडी कपाटात ठेवलेली एक रमची बाटली बाहेर काढली. सावित्रीकडनं रिकामे कप आणि चुलीवर शिजत असलेला मटणाचा गरम गरम रस्सा मागून घेतला. पाणी ओतून तिघांनी कपातनं रमचे घोट घशात ओतले आणि बशीतून कोंबडीचा गरम गरम रस्सा प्यायले. आता त्यांच्या अंगात सहस्त्र हत्तींचं बळ आलं होतं. ते तिघेही मामलेदार साहेबांचं स्वागत करण्यासाठी झटकन उभे राहिले. दौलतच्या खांद्यावर हात टाकून त्याच्या कानात कुजबुजत सरपंच म्हणाले, दौलत, मी परवा दवाखान्याच्या उद्घाटनाला वाड्यात गेलो होतो, तेव्हा तो अवधूत खोत मला काय म्हणला ठाव आहे का? काय काय म्हणला खोत? दौलतनं त्याला अधीर होऊन विचारलं. तो मला म्हणला, तुम्ही दौलतला ग्रामपंचायतीचा ठराव देऊ नका, मी तुम्हाला खुश करेल. अयो, मग तुम्ही काय सांगितलं त्याला? अरे बामणाकडनं कधी पैसा सुटेल का? तुझ्या उपकारी पडलो तो फुल ना फुलाची पाकळी मला आणून तरी देशील. ते बी खरं आहे म्हणा. तो डॉक्टर झाला खरा, पण त्याला उष्ट्या हातानं कावळा हाकलायचं ठाव आहे का? दादा खोतला जरा तरी दया यायची हो. पण ह्यो डॉक्टर चामडी देईन पण दमडी नाही देणार. जिमिनीच्या लोभापाई त्याने तालुक्याचा दवाखाना बंद करून टाकलाय. अहो दादा खोताचा आणि ह्याचं कधी पाठायचं बी नाही. दौलतला आता वाचा फुटली होती. दौलत, तुझं काम झालं होतं, आम्हा दोघांना काय देशील? तुम्ही सांगा की तुम्हासनी काय देऊ? तू आम्हा दोघांना आहे ना 3-3 पायली भात द्यायचा आणि आम्हाला तुझ्याकडनं काय बी नको बरं का? मग ठीक आहे, देईल मी. ठरलं का मग? हे बघा, मी तुम्हासनी नाराज नाही करणार. तेवढी जमीन माझ्या नावानं होतं ते. दौलत अधीर होऊन म्हणाला. सूर्य हळूहळू वरवर सरकत होता. सगळेजण डोळ्यात प्राण आणून मामलेदार साहेबांची वाट बघत होते. साहेबांना त्यांच्या कार्यालयात पुष्कळ कामं असतात, त्यामुळे त्यांना यायला थोडा उशीर होईल असं दौलतला जाधव तलाठ्यानं आधीच सांगून ठेवलं होतं. दौलत स्वयंपाकखोलीत जाऊन बायकोला म्हणाला, साईत्रा, कोंबड्याच्या मटणाचं जेवण अक्षी झणझणीत व्हायला पाहिला. मामलेदार साहेब बोट चाटत तालुक्याला जायला पाहिजे. तुम्ही नका त्याची काळजी करू. नाही पण अजून तुला किती वकूत लागेल जेवण करायला? समजा जेवण व्हायला अजून 1 घंटा तरी पाहिजे. ठीक आहे म्हणा, अजून काय मामलेदार साहेबाचा पत्त्या नाही, तेव्हा तुझं जेवण साबुस्तीनं होऊ दे. नाचणीची एका दुसरी भाकरी सुद्धा भाजून ठेव. त्याने मागितली का लगेच समोर ठेवायची. बरं, करते. कपाळावरचा घाम लुगड्याच्या पदरानं पुसून सावित्रा म्हणाली. साहेबांना बसण्यासाठी दौलतनं पडवीत प्लॅस्टिकच्या खुर्च्या मांडल्या होत्या. टेबलावर पाण्याचा तांब्या भरून ठेवला होता. थोड्या वेळानं साहेबांच्या गाडीच्या इंजिनाचा आवाज कानांवर पडल्यावर सगळ्यांनी रस्त्याकडे नजरा वळवल्या. डोंगरावरून झोडपाच्या आडून वळणं घेत आणि काळा धूर हवेत सोडत सरकारी जांभळ्या रंगाची जीप दौलतच्या घराकडे येताना सगळ्यांनी बघितली. मामलेदार साहेबांचं स्वागत करण्यासाठी पोलीस पाटील आणि गावचे सरपंच पुढे झाले. त्यांच्या मागे दौलत उभा होता. साहेबांच्या गाडीच्या पुढे जाधव तलाठ्याची मोटारसायकल धावत होती. थोड्याच वेळा दोन्ही गाड्या दौलतच्या अंगणात येऊन थांबल्या तेव्हा सगळ्यांची एकदम धांदल उडाली. हातात तांबड्या रंगाची डायरी घेऊन चव्हाणसाहेब गाडीतनं सावकाश खाली उतरले. त्यांची पन्नाशी उलटून गेली होती. गहुवर्णीय चेहऱ्यावर अधिकाराची गुरमी होती. डोळ्यात जरब होती. तेल लावून त्यांनी डोक्यावरचे केस उलटे फिरवलेले होते. डोक्याच्या मधोमध छान टक्कल पडलेलं होतं. त्यांच्या अंगावर कडक इस्त्री केलेला किमती सफारी सूट होता. हाताच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या होत्या. गळ्यात जवळजवळ 5 तोळ्याची चेन होती. त्यांच्या हातातल्या अंगठ्या उन्हात चमकत होत्या. त्यांचा तो थाट बघून शेतकरी अचंबित झालेले होते. मामलेदारांच्या रुबाबाप्रमाणे ते बसून आलेली सरकारी जीप नव्हती. गाडीचा रंग उडाला होता. काही ठिकाणी गाडीचा पत्रा गाजला होता. टायरसुद्धा गुळगुळीत झाले होते. एखाद्या मरतुकड्या घोड्यावर राजा बसून यावा तसे तालुक्याचे मामलेदार साहेब सरकारी जीपगाडीतनं आले होते. त्यांचं स्वागत करण्यासाठी सरपंच पुढे धावले. दोन्ही हात जोडून त्यांना अदबीनं नमस्कार करत म्हणाले, नमस्कार नमस्कार रावसाहेब. नमस्कार सरपंच, नमस्कार. मला यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे तुम्ही सगळेजण माझी वाट बघत असणार याची मला पूर्ण खात्री होती.
बाकीची सगळी महत्त्वाची कामं बाजूला सोडून मला इकडे यायला लागलं. मी दौलतला तसा शब्द दिलेला होता. मामलेदार साहेबांच्या समोर आलेला लवाजामा पडवीत रिकाम्या खुर्च्यात येऊन स्थानापन्न झाला. साहेब रुमालानं घाम पुसत सर्कलच्या कानात काहीतरी बोलत होते. जाधव तलाठी साहेबांच्या मागे आज्ञाधारकपणे उभा होता. साहेबांचा शब्द वरच्यावर झेलण्यासाठी त्यांनी मनाची तयारीच करून ठेवली होती. दौलतची घरात धांदल उडाली. मडक्यातला गार पाण्याचा तांब्या त्यांनी साहेबाच्या समोर आणून ठेवला. हातात व्हिजिट बुक घेऊन गावचे पोलीस पाटील तोंडाचा वास येऊ नये म्हणून साहेबापासून 4 हात लांब उभे होते. त्यांना बघून साहेब मोठा आवाज करत म्हणाले, पोलीस पाटील तुमचं व्हिजिट बुक आणलं का? आणलं ना साहेब. मी निघायच्या आधी त्याच्यावर तुम्ही माझी सही घ्या. होय साहेब. काही अडचण? नाही, काय नाही साहेब. चहा पाणी झाल्यावर दौलतला जवळ बोलवून घेऊन साहेब म्हणाले, तुमच्या घरापासनं सातवेणीचा माळ हे ठिकाण जवळ आहे का? होय साहेब, लय जवळ आहे. ती जमीन मला बघायची आहे. साहेब एक विनंती आहे. हा बोला ना. जेवण तयार झालं आहे, आधी तुम्ही जेवण केलं तर. जेवण नंतर, आधी काम. साहेब बसल्या जागेवरनं उठत म्हणाले आणि गाडीजवळ येऊन म्हणाले, सर्कल तुम्ही आणि तलाठी मोटरसायकलवर या. पोलीस पाटील, दौलत आणि सरपंच माझ्या गाडीत बसू दे. साहेबांनी आज्ञा केल्याप्रमाणे ते तिघेही गाडीत पटकन बसले. साहेबाची गाडी रस्त्यावरनं काळा धूर सोडत पुन्हा धावायला लागली. थोड्याच वेळात एका काजूच्या झाडाजवळ येऊन साहेबांची गाडी थांबली. दौलत खाली उतरत साहेबांना म्हणाला, साहेब पुढं नाही जाणार गाडी, 5 मिनिटं चालावं लागते. हरकत नाही, मला चालायची तशी सवय आहे. चव्हाणसाहेब चालण्यासाठी आनंदानं तयार झाले. वाळलेलं गवत तुडवत दौलत सगळ्यांच्या पुढे बांधावरून माकडासारखा टणाटणा उड्या मारत चालत होता. तालुक्याचा मामलेदार जमीन पाहायला आल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. त्याच्या मागे पायातल्या चकचकीत बुटांनी शेताच्या बांधावरचं गवत तुडवत चव्हाणसाहेब आयटीत चालले होते. त्यांच्या मागे सगळा लवाजामा चालत होता. शेताच्या बांधावर खेकड्यांनी असंख्य बिळं काढून ठेवली होती. ती बिळं चुकवत मंडळी शेताच्या बांधावरनं कपाळावरचा घाम पुसत पुसत चालत होती. सातवेणीच्या माळावरची जमीन जवळ आल्यावर दौलत जमिनीकडे बोट दाखवत म्हणाला, साहेब हीच ती जमीन. यात तुमची वहिवाट आहे? वय साहेब. काय वहिवाट करता तुम्ही या जमिनीत? साहेब आम्ही या जमिनीत भाजवानासाठी कावाल तोडतो, पावसाळ्यात गुरासाठी चारा कापून नेतो. गुड गुड गुड. या जमिनीलगतचे खातेदार हजर आहेत का? आहेत की साहेब. दौलतने आधीच सांगून ठेवल्यामुळे काशा भुवड आणि रघु भुवड साहेबांची वाट बघत झाडाच्या सावलीत बसले होते. दौलतनं हातानं खूण करून बोलवल्यामुळे ते दोघं घाबरत घाबरत साहेबांच्या समोर आले. हात जोडत उभे राहिले. एखाद्या गुलामाला राजानं विचारावं ना, तसं चव्हाणसाहेबांनी काशा भुवडला जरबेनं विचारलं, अरे तुझं नाव काय रे? काशाजी. काशा नाव आहे माझं. अर्धवट सांगू नको रे, पूर्ण नाव सांग. काशीराम गुणाजी भुवड. ही बाजूची जमीन तुझी? वयजी. किती वर्षापासून तुझी या जमिनीत वहिवाट आहे? जी माझ्या वाडवडिलापासून या जमिनीत आमची वहिवाटायची. आत्ता तू ज्या जमिनीत उभं राहिलायस त्या जमिनीच्या ठिकाणाचं नाव काय? सातवेणीचा माळ जी. या जमिनीचा मालक कोण आहे? ही जमीन बामणाची आहे, ते या गावचे खोत आहेत. त्यांचं नाव सांग. अवधूत खोत. आणि या जमिनीत वहिवाट कोणाची आहे? जी दौलतची जी. कधीपासून वहिवाट आहे? त्याच्या वडिलांपासून दौलतची जमिनीत वहिवाट आहे सर. दौलतनं काश्याला आणि रघु भुवडला पढवल्यामुळे काश्या चव्हाणसाहेबांच्या समोर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं पटापटा देत होता. त्यांची उत्तरं ऐकून साहेब मनातनं खुश झाले होते. जमिनीत असणारी झाडं वाऱ्यानं डोलत होती. साग, आंबा, काजू, ऐन, हेळा इत्यादी जातीची अनेक झाडं त्या जमिनीत होती. चव्हाणसाहेब ती झाडं बघून मनातनं खुश झाले. हातातल्या डायरीमध्ये नोंदी करून साळवी सर्कल आणि जाधव तलाठी यांना जवळ बोलवून त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. चव्हाणसाहेब म्हणाले, साळवी तुम्ही उद्या पुन्हा इथे यायचं आहे. लगतच्या कब्जेदारांचा जबाब घ्यायचा आहे. पंचयादी करायची. पंचयादीवर पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या सह्या हव्यात. हा साहेब. उद्या संध्याकाळपर्यंत तुमचे कागद माझ्या टेबलावर हवेत. वहिवाटदाराचा सुद्धा जबाब घ्या. होय साहेब. चव्हाणसाहेब गावच्या सरपंचाकडे वळाले आणि म्हणाले, सरपंच मला तुमच्या ग्रामपंचायतीचा दौलतची वहिवाट असल्याबद्दलचा ठराव हवा आहे. तो कधी देताय बोला. साहेब ग्रामपंचायतीची मीटिंग आता 30 तारखेला लावली.
तेव्हा गाराम शेवकाला ठराव तयार करायला सांगतो. सरपंच, तुमचा ठराव आल्याशिवाय मला निर्णय नाही घेता येणार. मागच्या महिन्यात तुमची मीटिंग झाली असेल ना, त्या तारखेनं ठराव घाला. फार तर अर्जावरची तारीख बदला. तर हे सगळं तुम्हाला मी सांगायला लागतं का? ग्रामपंचायतीच्या कारभाराची रावसाहेबांना इत्थंभूत माहिती आहे म्हणून गावच्या सरपंचांना थोडं आश्चर्य वाटलं. ते अडखळत म्हणाले, साहेब ठीक आहे, गरम शेवकाला मागच्या तारखेनं ठराव द्याय सांगतो. काय सरपंच, श्रीमंतांची कामं कोणी करतो, पण दौलतसारख्या गरीब माणसाची कामं करायला कोणी तयार होत नाही. मग अशा वेळी कायदा बाजूला करून आपण त्यांना मदत करायला नको का? गरीब माणूस जसं त्या कामाची जाणीव ठेवतो तशी जाणीव श्रीमंत ठेवणार नाही. त्याला पैशाची गुरुमी असते. मी काय म्हणतो तुम्हाला कळलं असेल ना? चव्हाणसाहेब आवाजात सरपंचांना समजवत म्हणाले, वय साहेब समजलो. आता जागा पाणीचं काम संपलं आहे आपलं, आपण निघूयात. चव्हाणसाहेब पाऊलवाटेकडे मोर्चा वळवत म्हणाले, ऊन मी म्हणत होतं. सगळ्यांना आता कडकडून भुका लागल्या होत्या. उन्हानं त्यांच्या अंगातून घामाच्या धारा सुटल्या होत्या. दौलतचा चेहरा उन्हानं रापला होता, पण त्याच्या रापलेल्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्याच्या मनाप्रमाणे सगळं घडून येत होतं. त्याच्या डोळ्यांसमोर झाडापेडाने गच्च भरलेली सातवेणीच्या माळावरची जमीन दिसत होती. त्या जमिनीचा मालक होण्यासाठी आणि सातबाराला त्याचं नाव लागण्यासाठी तो पाण्यासारखा पैसा खर्च करत होता. घरातल्या कणगीत शिल्लक असलेला 2 खंडी भात त्यांनी विकून पैसा उभा केला होता. बायकोचे दागिने विकले होते. तरीसुद्धा पैसा कमी पडला तर तो सावकाराकडनं 10 रुपयाला महिन्याला 1 रुपया या व्याजानं कर्ज काढणार होता. आता तो हट्टालाच पेटलेला होता. काही झालं तरी आपण खोताचं काम करायला वाड्यात कधी जायचं नाही हे त्यांनी त्याच्या मनात ठरवलेलं होतं. गरीब डोळ्यांनी तो चव्हाणसाहेबांकडे आशेनं बघत होता. चव्हाणसाहेब आता त्याला देवदूतासारखे वाटत होते. त्यांचे पाय त्याच्या घराला लागल्यानं तो धन्य धन्य झाला होता. जमिनीची पाहणी करून तो संपूर्ण लवाजमा थोड्याच वेळात दौलतच्या घरी आला. सावित्रीने हातपाय धुण्यासाठी 2-3 प्लॅस्टिकच्या बादल्या पाण्यानं भरून ठेवल्या होत्या. दौलतीनं आंघोळ करताना कधी अंगाला साबण लावला नव्हता, पण मामलेदार साहेबांना हात धुण्यासाठी त्यांनी दुकानातनं सुवासिक साबणाची वडी विकत आणली होती. हातपाय धुवून साहेब मदिरापान करत निवांत बसले. मध्ये मध्ये तलाठी, मंडल अधिकारी यांच्याशी ते गप्पा मारत होते. त्यांचं तिकडे नशापाणी चालू असताना इकडे पटवीत ताटं मांडायला सावित्रीने सुरुवात केली. मटणाचा खमंग वास सुटला होता. त्या वासानं पोटात आग भडकत होती. नशापाणी करून मंडळी दाढेखाली कोंबड्याची कोवळी हाडं काढा फोडायला लागली. वाटी भरून रस्सा ओरपायला लागली. तिखट जाळ रस्सा पिऊन ते त्यावर पाणी पित. दारूच्या नशेत मंडळी भरपेट जेवून तृप्तीचे ढेकर देत उठले. गावच्या पोलीस पाटलांच्या व्हिजिट बुकावर साहेबांना गावी आल्याचा शेरा मारला, झोगदार सही ठोकली आणि साहेब तालुक्याला जाण्यासाठी जीपमध्ये येऊन बसले. भरपेट जेवण झाल्यामुळे त्यांचं अंग जड झालं होतं. त्यांच्या तोंडाला दारूचा वास येत होता. दौलत त्यांच्यासमोर हात जोडत त्यांना अर्जव करत म्हणाला, साहेब माझं एवढं काम करा, मी फुल ना फुलाची पाकळी देईल तुम्हाला. तुम्ही मला किती पैसे द्याल? चव्हाणसाहेबांनी आता रोखठोक विचारलं. साहेब तुम्ही सांगा की. गावडे, त्या सातवेणीच्या माळावरच्या जमीन, त्या जमिनीत लाखो रुपयाची झाडं आहेत. ही संपूर्ण जमीन 5 एकर आहे. हे सगळं तुम्हाला फुकटात मिळणार आहे. तुम्ही असं करा. काय करू सांगा ना साहेब. तुम्ही मला माझ्या कामाचे 10,000 रुपये द्या. मी तुमचं काम करून देईन. तुमचं त्या जमिनीत नाव लागलं की सोसायटीकडे ती जमीन तुम्हाला गहाण ठेवून 1,00,000-2 लाख रुपये कर्ज मिळेल. त्यात निम्मी सबसिडी असते. शेवटी निर्णय काय द्यायचा आहे ते हातात माझ्या लक्षात घ्या. साहेब मी गरीब माणूस आहे हो, मला एवढा खर्च नाही झेपणार. मग तुला किती रक्कम देणं शक्य आहे ते सांग. मी 5,000 रुपये देतो साहेब. ठीक आहे, तू गरीब आहेस म्हणून तेवढ्या पैशात तुझं काम करतो, काळजी करू नको. साहेब त्याला धीर देत म्हणाले, साहेब तुमचं माप उपकार आहेत बघा. डोळ्यात पाणी आणून दौलत म्हणाला. अच्छा मंडळी म्हणत चव्हाणसाहेबांनी सगळ्यांचा निरोप घेतला. जीप काळाधूर हवेत सोडत डांबरी सडकेवरनं धावायला लागली. गाडीतनं निघालेल्या धुरानं साहेबांना निरोप द्यायला आलेल्या लोकांची तोंडं काळवंडून गेली आणि पेट्रोलच्या वासानं त्यांच्या नाकातले केस जळून गेले. वस्तीपासून गाडी थोडी पुढे आल्यावर चव्हाणसाहेबांनी लघुशंकेसाठी ड्रायव्हरला हातानं खूण करून गाडी थांबवायला सांगितली. ड्रायव्हरनं जीप रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली.
चव्हाणसाहेब करवंदीच्या झोडपाआड जाऊन मोकळे होऊन आले आणि गाडीत पुन्हा येऊन बसल्यावर त्याने ड्रायव्हरला विचारलं, अरे मारुती, पायाजवळ काय ठेवलं आहे? साहेब, पिशवी आहे ती. ते कळतंय मला, पण त्या पिशवीत काय आहे? काय साहेब, माझ्या वडिलांना हाय BP, त्यामुळे ते नाचणीच्या पिठाची भाकरी खात्यात ना. मग मागाच्या शेतकऱ्याकडनं मी एक पाहिली नाचणी घेतली साहेब. तोंड वेंगाडून मारुती म्हणाला, तुझी फिरतीला आल्यावर लोकांकडे मागायची सवय काही जायची नाही बरं का रे. साहेब त्याला हसत हसत म्हणाले. मारुतीनं जीप सुरू केली. काळा धूर हवेत सोडत सरकारी जीप तालुक्याच्या दिशेनं वळणं घेत वेगानं डांबरी सडकेवरनं धावायला लागली. लोखंडी दांड्याला हातानं धरून चव्हाणसाहेब आजूबाजूला असणाऱ्या निसर्गाची शोभा निरखत निवांत बसले होते. त्यांच्या तोंडाला रमचा आणि कोंबडीच्या मटणाचा वास येत होता. श्रोते हो, हा होता रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा 26वा भाग. 27वा भाग ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.